एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचं, ह्याची व्हॅल्यू काढायची, ह्याचं एक्सपान्शन करायचं. तर आपण कसं करणार तर ते शिकू आता. तर इथे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ह्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचंय. कोणत्या एलिमेंटला, कोणत्या डिटर्मिनंटला, तर हा जो डिटर्मिनंट आहे त्या आतमध्ये जो हा आपण करायचा डिटर्मिनंट आहे, ह्या डिटर्मिनंट मध्ये आपण हा डिटर्मिनंट धरू. ह्यानी ह्याला मल्टिप्लाय केले, हा डिटर्मिनंट लिहून घेऊ आपण. A22 A23 A32 अँड A33. नंतर मायनसचं चिन्ह द्यायचे, मायनसचं चिन्ह द्यायचे. आता मल्टिप्लाय कशाने करायचं, ह्या एलिमेंटने, ह्या नंबरनी A12. आता परत कोणते एलिमेंट घ्यायचे ह्या डिटर्मिनंट मध्ये, ते ह्या कॉलम मधले हे दोन नाही घ्यायचे, हे दोन ह्या कॉलम मध्ये घ्यायचे, फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये. म्हणजे A21 A23 A21 A23 A31 आणि A33. आता पहिल्यांदा आपण मायनस घेतला, आता प्लस घ्यायचा आणि ह्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचा. आता हा डिटर्मिनंट घ्यायचा मल्टिप्लाय करण्यासाठी. A21 A22 A31 अँड A32. एकदा मायनस केलं, एकदा प्लस केलं. पहिला हा नंबर घेतला, मग आपण नंतर हा डिटर्मिनंट घेतला, हा डिटर्मिनंट घेतल्यानंतर हा नंबरनी मल्टिप्लाय केलं ह्या नंबर्स ह्या डिटर्मिनंटला, नंतर प्लस साईन घेतलं, मग ह्यांनी मल्टिप्लाय केलं ह्या डिटर्मिनंटला. तर इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर इथे आधी पहिल्यांदा आपण मायनस करतो आणि नंतर प्लस करतो, तर इथे लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा ह्या फर्स्ट नंबरनी, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्या नंबरनी इथे आपण जो डिटर्मिनंट तयार होतो त्याला मल्टिप्लाय करतो. आणि हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतात आपल्याला माहिती, सेकंड ऑर्डरचा. A B जर C D जर असे जर एलिमेंट्स असतील आणि हा सॉल्व्ह करायचा, याची व्हॅल्यू काढायची, तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं. मग AD मायनस BC. त्याचप्रमाणे हे आपल्याला सगळे डिटर्मिनंट नंतर सॉल्व्ह करायचे. आता इथे आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे, ह्याचं एक्सपान्शन करायचं, ह्याची व्हॅल्यू काढायची, ह्याची किंमत काढायची. मग अशाचा जो फॉर्म्युला आहे तोच इथे वापरायचा. 3 ने आधी आपल्याला ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 in 1 2 3 अँड -1. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हा नंबर घ्यायचा आहे आणि आधी मायनस आणि नंबर नंतर मायनस केलं आणि हा नंबर आहे -4, हे मल्टिप्लाय करायचं डिटर्मिनंटला. त्याच्यामध्ये 1 2 आणि -2 -1 हे नंबर्स येणार. आता त्याच्यानंतर प्लस करायचंय, ह्यानी मल्टिप्लाय करायचंय ह्या डिटर्मिनंटला. 1 1 अँड 2 3. आणि आता सॉल्व्ह करायचंय आपण. पहिल्यांदा आता हे सॉल्व्ह करून घ्यायचंय आणि नंतर मग मल्टिप्लाय करायचंय. इक्वल टू 3. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांच्यामध्ये मायनस. 1 इंटू -1. 1 इंटू -1 मीन्स -1. ब्रॅकेटमध्ये घेऊ 1 इंटू -1 मायनस 3 इंटू -2 या अर्ध ब्रॅकेटमध्ये घेऊ. आता हे निगेटिव्ह बिकम्स हिअर पॉझिटिव्ह. आपण पॉझिटिव्ह करून घेऊ 4. तर हे सॉल्व्ह करू. कंसामध्ये 1 इंटू -1 मायनस 2 इंटू -2. मग प्लस 5. 1 इंटू 3 मायनस 2 इंटू 1. हे सॉल्व्ह करायचं. 3 इन ब्रॅकेट 1 इंटू -1 अँड मायनस आणि हे 3 इंटू 6 इथे -6 होणार. निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह 6. नंतर प्लस 4 इन ब्रॅकेट -1. निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह 4. मग प्लस साइन प्लस 1 इंटू 3 -2. आता हे सॉल्व्ह करून घेऊ. 3 इन ब्रॅकेट -1 किंवा -1 प्लस 5 मीन्स प्लस 6 मीन्स 5 प्लस 4 3 प्लस 5 1. हे सॉल्व्ह करू. 3 इंटू 5 15 प्लस 4 इंटू 3 12 अँड 5 इंटू 1 5. इथे सगळ्यांची ऍडिशन करायची. 15 प्लस 12 प्लस 5 32. 15 अधिक 12 अधिक 5 बरोबर 32. 32. आन्सर इज हिअर 32. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे 32. ह्या डिटर्मिनंटची किंमत आहे 32.